हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज रोहाला चाललेलो आहे कारण की स्वराज भाई आहे ना, त्याची गाडी सर्व्हिसिंग करायची आहे. तर तक्षुबाईची केस कटिंग प्लस हेअर स्पा करायचा आहे. तर गाईज घरून निघालो 9:30 वाजलेले घड्याळामध्ये. तर वातावरणही चांगलं होतं. आजूबाजूला बघू शकता तुम्ही. पहिल्याच्या मी तक्षुबाई स्वराजला गाडी देतो मी सहजासहजी. मी चालवत नाही सोबत असल्यावर, कारण की जिथे जाल तिथे सोबतच असतो, त्यामुळे तो त्यालाच गाडी देतो. तू सकाळचे 9:30 वाजलेत तरी पण एवढं ऊन पडतोय ना, तुम्ही बघू शकता. त्यामुळे वातावरण पण गरम होतं थोडं. साईडला हिरवळ असं. आणि प्लस आता आपल्याला जाताना गाडीत पेट्रोल टाकायचं होतं. ते मी स्वराज भाईला सांगत होतो की गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे, तर पेट्रोल टाकूया आपण. तर त्याने पेट्रोल पंपावर गाडी घेतली. तर पहिले बघितलं पेट्रोल पंपावर गर्दी आहे का, गर्दी नाही दिसली. एक दादा होता, तो पेट्रोल टाकत होता. त्यामुळे विचार केला तर आपण पण जाऊया पेट्रोल टाकूया. तर दादाने पेट्रोल टाकलं 200 रुपयाचं. पेट्रोल टाकलं त्याच्यानंतर मग निघालो आम्ही पुढे. गावाकडचं वातावरण आहे, हिरवळ असतं आणि प्लस पाऊस असतं, पावसाचं वातावरण पण आहे. वातावरणही मस्त होतं आजूबाजूचं. तर पुढे डिस्कस करत होतो की स्वराजची गाडी कुठे आहे, कारण की ती गाडी त्याची बहीण घेऊन गेलेली. तर त्याच्या बहिणीने ती गाडी रोहातच ठेवली. तर फर्स्ट वन म्हणजे तक्षुबाईची केस कापायचे आहेत आपल्याला. तर पहिले त्याची केस कापू, त्याच्यानंतर मग त्याची गाडी सर्व्हिसिंग करू. तर गाईज शॉप आलेला आहे. तर गेलेलो तर दोघं पण बाहेरच होते, मोहित बाय जोनेब बाय. तर मग त्याच्याकडे गेलो केस कापायला. त्याला सांगितलं, बाई केस मस्त कापलेली गेल्या टायमाला ह्याची, तर आत्ता पण अशीच काप. तर जोनेब बाई बोलत होता की तुम्ही काय करतोय. तर त्याला सांगितलं की आपलं एक यूट्यूब चॅनल आहे. तसं बघत राहा. तक्षुबाई आपल्या हॉट सीटवर बसलेला आहे, त्याच्यात हेअर कटिंग करेल. तर आपलं लुक कसं वाटतंय भाऊ सांगा, कारण की आपण 6-7 दिवसा अगोदर आलेलो केस कापायला इथेच. ते ह्यानेच माझी केस कापलेली. तर परत लुक बघूया तक्षुबाई ऑन द फायर. पूर्ण हेअर कटिंग केलं त्याचं. फायनल लुक बघा त्याचं कसं वाटलं ते कमेंट करा. तर नंतर स्वराजबाईला पाठवलं. स्वराजबाईने गाडी आणली. तर त्याची गाडी सर्व्हिसिंग करायची होती, त्यामुळे पुढे गेलो. आपल्या ओळखीचंच गॅरेज आहे, आपण पण तिथेच करतो. मग त्याला सांगितलं तिथेच सर्व्हिसिंग कर, चांगलं सर्व्हिसिंग करतो तो. तर ब्लॉकमध्ये स्किप केलं बिकॉज ते पूर्ण काढता नाही आलं. तर तुम्ही बघू शकता त्याची गाडी सर्व्हिसिंग दिलेली आहे, ॲक्टिवा सीची. त्याची सर्व्हिसिंग केली गाडी. मग घरी निघालो. रस्त्यामध्ये मित्र भेटले, त्यामुळे त्यांच्यासोबतच गेलो. बघू शकता गेल्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ त्यांनी आपलं फोटोग्राफी केलेलं, असं हा विनायक पाकर पण आहे सोबत. स्वराज मुंडे आहेत, ते कंपनीवरून सुटलेले. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल